लेक्चर नंबर 4 रेडॉक्स रिॲक्शन. आणि जो आपला नेक्स्ट टॉपिक आपण लास्ट क्लासमध्ये मला वाटते ऑक्सिडेशन स्टेट डिस्कस करत होतो, त्याचे MCQ सॉल्व करत होतो. ठीक आहे, तर त्याच्यावरती बेस काही MCQ बाकी होते आपले. बघा काय नेक्स्ट. व्हॉट इज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ AS. कोणाचा ऑक्सिडेशन नंबर पाहिजे? ASचा. कशामध्ये? H3AsO3. कसा काढणार? H किती असते सांगा? H ऑक्सिजन सोबत आहे म्हणजे नॉन मेटल सोबत आहे, आणि H जर नॉन मेटल सोबत असेल तर +1. बरोबर. H नॉन मेटल सोबत असेल तर +1. AS माहीत नाही म्हणून किती घेणार? झाली याची. हां, तर AS नॉन मेटल सोबत आहे म्हणून X, आणि O किती घेसाल? -2, आणि वर काही नाही म्हणून 0. म्हणजे काय होईल आन्सर? 3 वेळा H म्हणजे +1. ओके, प्लस AX किती आहे? X, प्लस 3 वेळा ऑक्सिजन -2, आणि इक्वल टू वर काही नाही म्हणून 0. वरती चार्ज 0 म्हणजे किती होणार? हा झाला +3 प्लस X प्लस मायनस मायनस 3 दुनी 6 इक्वल टू 0. म्हणजे X मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस 6 मधून 3 गेले 3 इक्वल टू 0. म्हणजे X किती झाला? +3. सिम्पल. पाहता आहे का ऑप्शन? +3 ऑप्शन डी करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणत आहे आता क्वेश्चनमध्ये. आयडेंटिफाय द रिड्युसिंग एजंट. तर आपल्याला रिड्युसिंग एजंटची डेफिनेशन माहीत लागेल ना. ठीक आहे, आठवते का काय सांगितलं होतं? तर रिड्युसिंग एजंट कशाला म्हणतो आपण? रिड्युसिंग एजंट काय असते? रिड्युसिंग एजंट कोणाला म्हणतो? विच रिड्युसेस अदर स्पेसिस. सांगितलं होतं ना. म्हणजे रिड्युसिंग एजंट काय करते? रिड्युसेस अदर स्पेसिस. रिड्युसेस अदर स्पेसिस म्हणजे दुसऱ्याला रिड्यूस करते, आणि जो दुसऱ्याला रिड्यूस करते त्याचं स्वतःचं काय होते? ऑक्सिडेशन. म्हणजे इट्स सेल्फ अंडरगो ऑक्सिडेशन. इट्स सेल्फ अंडरगो आहे ना, इट्स सेल्फ अंडरगो ऑक्सिडेशन, आणि याचं स्वतःचं काय होते? ऑक्सिडेशन होते. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण रिड्युसिंग एजंट, जो दुसऱ्याचं रिडक्शन करते आणि स्वतःचं ऑक्सिडेशन. मग तुम्हाला या रिॲक्शनमध्ये चेक करावं लागेल की आपल्याला रिड्युसिंग एजंट पाहिजे म्हणजे कोणाचं ऑक्सिडेशन होऊ राहिलं. ज्याचं ऑक्सिडेशन होणार तो दुसऱ्याचं काय करेल? रिडक्शन. मग आपल्याला ते चेक करायचं आहे कोणाचं ऑक्सिडेशन आहे. तर कसं चेक करणार? रिॲक्शन लिहावे लागेल ना. काय रिॲक्शन सांगा? CH4 प्लस O2, आणि त्याच्यापासून काय भेटला? CO2 प्लस 2H2O. ठीक आहे, हे रिॲक्शन आहे. आता या रिॲक्शनमध्ये आपल्याला काढावे लागतील याच्यावरचे चार्ज, म्हणजे यांची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. कशी फाइंड आउट करेल सांगा? हायड्रोजन नॉन मेटल सोबत आहे म्हणजे कार्बन नॉन मेटल आहे, म्हणजे हायड्रोजन किती असते? +1. कार्बन माहीत नाही म्हणून किती घेसाल? X. म्हणजे काय होईल सांगा? X 4 वेळा हायड्रोजन म्हणजे +1, आणि वर काही नाही म्हणजे किती घेसाल? 0. म्हणजे किती झालं? X + 4 = 0. म्हणजे X किती झाला? -4. म्हणजे आपल्याला कार्बनवरचा चार्ज माहीत झाला -4. ऑक्सिजनवर काही नाही म्हणजे किती आहे? 0. अरे ऑक्सिजनवर 0 आहे ना. अरे याच्यावर काही नाही म्हणजे काय असते? 0. आणि हा एलिमेंटल फॉर्म, ॲलोट्रोपिक फॉर्म, पहिलावाला नियम आहे ना. तर तसं असेल तर आपण काय घेतो? 0 घेतो. नंतर CO2. ऑक्सिजन काय असते जनरली? -2. आपल्याला C माहीत नाही म्हणून किती घ्यायचा? X, आणि याच्यावर काही नाही म्हणून 0. म्हणजे किती होणार? X 2 वेळा ऑक्सिजन -2 इक्वल टू वर काही नाही म्हणून 0. X प्लस मायनस मायनस. ओके, आणि 2 × 2 4 = 0. म्हणजे X किती आला? +4. X किती आला? +4. -4 तिकडे गेला तर +4. ठीक आहे, मग आता आहे इथं H2O. आता H2O मध्ये ऑक्सिजन, H2O मध्ये डोकं लावायचं कामच नाही. ऑक्सिजन -2 असते आणि हायड्रोजन +1 असते. हे तर माहीतच आहे की नाही आपल्याला. हे काही काळात बसायची गरज आहे का? नाही. म्हणजे आता जे तुम्हाला चार्जेस माहीत झाले ते मी इथं लिहून घेतो. बघा, तुम्हाला कार्बनवरचा चार्ज माहीत झाला. किती आहे कार्बनवर? -4. कार्बनवर आहे -4. ऑक्सिजनवर किती आहे? 0. ऑक्सिजनवर 0.
कार्बनवर किती आहे इथं +4, कार्बनवर +4. आणि हे तर माहीतच आहे तुम्हाला आहे ना. इथं आता ऑक्सिजन 0 होता, इथं ऑक्सिजन किती आहे -2. माहीत झालं ना. हां, मग आता बघा याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय दिसते की जो कार्बन आहे तो -4चा +4 झाला, म्हणजे पॉझिटिव्ह वाढला की नाही. -4चा +4 म्हणजे पॉझिटिव्ह वाढला, आणि पॉझिटिव्ह जर वाढला तर आपण काय म्हणतो त्याला ऑक्सिडेशन. पॉझिटिव्ह जर वाढला तर आपण त्याला काय म्हणतो ऑक्सिडेशन. आणि ज्याचं ऑक्सिडेशन होते तो कोण असते रिड्युसिंग एजंट. म्हणजे हा कोण आहे रिड्युसिंग एजंट. आणि आपल्याला विचारायला काय होता रिड्युसिंग एजंट. मग कोण आहे आपला रिड्युसिंग एजंट CH4. अरे हाच आहे ना. तर आन्सर कोणता आहे डी. ओके समजलं. कारण याचा ऑक्सिडेशन नंबर वाढला म्हणजे पॉझिटिव्ह वाढला, पॉझिटिव्ह वाढला म्हणजे ऑक्सिडेशन, आणि ज्याचं ऑक्सिडेशन होते तो कोण असते रिड्युसिंग एजंट. तो कोण असते रिड्युसिंग एजंट. क्लिअर. चल नेक्स्ट. व्हॉट इज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ Mn इन MnO4 2-. कोणाचा पाहिजे तुम्हाला Mnचा. मग Mnचा माहीत नाही, किती घेसाल x आहे ना. आणि ओचा किती असते -2. म्हणजे काय होणार x 4 वेळा ऑक्सिजन म्हणजे -2, आणि इक्वल टू वर काही नाही म्हणून वर आहे किती आहे -2, म्हणजे इक्वल टू काय येणार -2. म्हणजे हा x +- 4 दुनी 8 इक्वल टू -2. म्हणजे x किती झाला -2, -8 इकडे आला तर +8. म्हणजे किती झालं मोठ्यातून छोटा मायनस करा 6, मोठ्या संख्येचं साईन प्लस, म्हणजे x किती आला +6. आहे का उत्तर +6 ऑप्शन ए. मग आता तुम्ही हे सॉल्व करा ना. तुमच्या हिशावर थोडासा हार्ड आला. काय विचारलं कार्बन इज प्रेझेंट इन हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर इन. कसा करणार सॉल्व. प्रत्येकामध्ये कार्बन किती आहे तो काढा, आणि कोणात हायेस्ट आहे ना. पहिले सर्वांसाठी कार्बनचं वरती चार्ज किती येते है ना तो फाइंड आउट करा, आणि हायेस्ट ज्याचा असला ते तुमचं उत्तर. करा बरं कॅल्क्युलेट. सांगा मला किती आहेत. प्रत्येकासाठी फाइंड आउट करा. पटापट पटापट कॅल्क्युलेशन झाले पाहिजे, टाइम नाही लागला पाहिजे. कार्बन वरचा काढा लागते. ऑप्शन डी. डी. प्रत्येकासाठी फाइंड आउट करा. CO. आता CO मध्ये काय असते O काय असते. अरे O काय असते -2. 2 जण असले तर जास्त डोकं लावायचं कामच नाही. हा -2 आहे आणि वर 0 आहे, याचा अर्थ हा काय आहे +2. तेव्हाच उत्तर 0 येईल की नाही. म्हणजे इथं कार्बन किती आहे +2. हे झालं पहिलं. दुसरं आहे CaC2. आता CaC2 मध्ये मला सांगा याच्या वर काही नाही म्हणजे किती घेसाल 0. आणि कॅल्शियम किती असते रे. कॅल्शियम हा अल्कलाइन अर्थ मेटल आहे आणि त्याचं कंपाऊंड आहे काय असते +2. म्हणजे हा जो कॅल्शियम आहे हा काय असते +2. मग कॅल्शियम +2 आहे, आपल्याला कार्बन पाहिजे, मग कसा काढसा. हा +2 2 वेळा कार्बन आणि इक्वल्स टू 0. म्हणजे 2 वेळा कार्बन इक्वल्स टू +2 तिकडे गेला -2. म्हणजे कार्बन किती आला -1. 2 न डिवाइड होईल ना त्याला, तर इथं कार्बन किती आला -1. ओके. तर कार्बनला तुम्ही x घ्या. आपण x घेऊ राहिलो ना, जो माहीत नाही त्याला x घेत असतो आपण. ठीक आहे. तर इंटू x इक्वल टू 0 आहे ना. म्हणजे हा 2x इक्वल टू -2. म्हणजे x किती झाला
-1. ठीक आहे, इथं एक्स किती आहे -1. सेकंडमध्ये. थर्डमध्ये काय आहे सांगा, C2O4 2 मायनस काय होईल हा C2O4 2 मायनस ओ किती घेसाल -2. कार्बन माहीत नाही म्हणून एक्स म्हणजे किती होईल सांगा, 2 वेळा एक्स 4 वेळा ऑक्सिजन -2 आणि इक्वल टू वर किती आहे -2 म्हणजे इक्वल टू काय येणार -2 म्हणजे 2x प्लस मायनस मायनस 4 दुनी 8 इक्वल टू -2 म्हणजे 2x -2 -8 तिकडे गेला +8 म्हणजे 2x +6 मोठ्या संख्येचं चिन्ह 8तून 2 गेले 6 म्हणजे x किती झाला +3 बरोबर. 6ला 2ने डिवाइड केलं तर +3 है ना. आणि नंतर पुढचा कोण आहे CO3 2 मायनस. असा एक एक चेक करावं लागेल तुम्हाला. मग इथं किती आहे C किती घेसाल x आणि O किती घेसाल -2 काय होईल मग हा x 3 वेळा ऑक्सिजन -2 आणि इक्वल टू वर किती आहे -2 इक्वल टू वर किती आहे -2. मग आता काय होईल मल्टिप्लिकेशन प्लस मायनस मायनस 3 दुनी 6 इक्वल टू -2 म्हणजे x किती झाला -2 -6 तिकडे गेला तर +6 म्हणजे x किती झाला +4. मग पहा बरं कोणता हायेस्ट आहे, आपल्याला हायेस्ट पाहिजे कोणता आहे हा किती आला +2 -1 +3 +4 म्हणजे हायेस्ट कोणता आहे +4 डी. ओके नेक्स्ट करा. सांगा +3 बी. काय घेणार ऑक्सिडेशन नंबर काढा लागते कोणाचा कार्बनचा. तर कार्बनले किती घेसाल जो काळा लागते तो किती घ्यायचा x. पोटॅशियम कोण आहे अल्कली मेटल आणि अल्कली मेटलचं कंपाऊंड असेल तर +1 हा +1 आहे आणि O -2 वर काही नाही म्हणून 0 म्हणजे 2 वेळा पोटॅशियम म्हणजे +1 2 वेळा कार्बन म्हणजे x आहे ना आणि 4 वेळा ऑक्सिजन किती आहे -2 आणि इक्वल टू वर किती आहे 0 म्हणजे इक्वल टू 0 म्हणजे हा +2 +2x प्लस मायनस मायनस 4 दुनी 8 इक्वल टू 0. तर 2x मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस 8तून 2 गेले 6 इक्वल टू 0 म्हणजे x किती झाला हा +6 आहे ना इथं 2x आहे ना तर x किती झाला +3 आहे का उत्तर x आहे +3 ऑप्शन बी तुमचा करेक्ट. ठीक आहे नेक्स्ट. व्हॉट इज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ V in V2O7 4 मायनस. व्हीचा काढा लागते आता काढा C बरोबर का +5 जो काळा लागते तो घ्यायचा x जो काळा लागते तो घ्यायचा x आणि O किती असते -2 म्हणजे किती झालं 2 वेळा x 7 वेळा -2 आणि इक्वल टू वर किती आहे रे -4 है ना म्हणजे हा 2x प्लस मायनस मायनस 7 दुनी 14 इक्वल टू -4 म्हणजे 2x किती झाला हा -4 -14 तिकडे गेला तर +14 म्हणजे 2x किती झाला +10 14तून 4 गेले 10 म्हणजे x किती झाला +5 आहे का +5 ऑप्शन सी. नेक्स्ट आता काय झालं आता फॉर्म्युला माहीत असला तर जमीन आहे ना. मग असा प्रश्न आला तर थोडा कॉम्प्लिकेटेड का कारण आपल्याला फॉर्म्युला माहीत लागेल ना आणि फॉर्म्युलाच माहीत नसला तर जमेल का मग नाही. काय विचारलं त्यानं व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ क्लोरीन. क्लोरीनची विचारली कशामध्ये क्लोरस ॲसिड. आता क्लोरीनचे 4 ॲसिड असतात आहे ना मी 4ही लिहून देतो. एक कोणतं असते एक असते पर क्लोरिक ॲसिड. कोणतं असते पर क्लोरिक ॲसिड. दुसरं असते क्लोरिक ॲसिड. दुसरं कोणतं असते क्लोरिक ॲसिड.
नंतर एक असते आपल्याजवळ क्लोरस ॲसिड. कोणतं? क्लोरस ॲसिड. आणि अजून एक असते कोणतं? हायपोक्लोरस ॲसिड. कोणतं? हायपोक्लोरस ॲसिड. असे क्लोरीनचे 4 ॲसिड असतात. ओके. आणि 4 ॲसिडचे फॉर्म्युले आपल्याला माहीत पाहिजेत. आता जसं त्यानं क्लोरस ॲसिडचा प्रश्न दिला तसा तो बाकीचा बी देऊ शकला असता है ना. मग परक्लोरिक ॲसिड काय असते? HClO4. किती असते? HClO4. क्लोरिक ॲसिड किती असते? HClO3. क्लोरस ॲसिड काय असते? HClO2. आणि हायपोक्लोरस ॲसिड काय असते? HClO. म्हणजे कशाचा डिफरन्स आहे रे? कशाचा डिफरन्स आहे? ओचा आहे ना. पहिले 4 O, 3 O, 2 O, 1 O. आता आपल्याला कोणतं पाहिजे? आपल्याला कोणतं पाहिजे सांगा? आपल्याला पाहिजे क्लोरस, म्हणजे हा वाला पाहिजे. ठीक आहे, हा पाहिजे. मग आता HClO2 काय होणार? HClO2. H किती घेसाल? H नॉन मेटल सोबत आहे म्हणजे H+1. Cl X आणि O किती घेसाल? -2. वर काही नाही म्हणून 0. म्हणजे किती होणार? +1 + X + 2 वेळा ऑक्सिजन -2 आणि वर काही नाही म्हणून 0. म्हणजे किती झालं? +1 + X ± -4 = 0. मोठ्या संख्येचं साईन -4 मधून 1 गेला 3 = 0. तर X किती आला? +3. आहे का ऑप्शन? +3 ऑप्शन सी करेक्ट आहे. मग आता बघा मी सांगून देतो. इथं जो क्लोरीन असते की नाही याच्यावर +7 असते. हा जो क्लोरीन आहे याच्यावर +5 असते. हा जो क्लोरीन आहे याच्यावर +3 असते आणि या क्लोरीनवर +1 असते. झालं. असं लक्षात ठेवलं की झालं है ना. +7 +5 +3 आणि +1 ऑड नंबर्स. ओके. तर ते काढून दाखवायची काही गरज नाही ना. एक काढून दाखवलं मी तुम्हाला +3 येते. आता विश्वास ठेव जा बाकीच्यावर +7 +5 +3 आणि +1. ठीक आहे. काढा. द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फॉस्फरस. फॉस्फरस म्हणजे पीची काढायची आहे हे वाली. काढा. +5. तुम्हाला जर लॉजिक आलं असेल तर तोंडीच उत्तरं निघतात. अरे ऑक्सिजन -2 असते तो किती वेळा आहे? 7 वेळा. 7 दुनी 14 झाले. मॅग्नेशियम 2+ असते तो 2 वेळा आहे म्हणजे 4 झाले. 14 आणि 4 14 दून 4 गेले 10. ते तिकडे गेले +10 आणि फॉस्फरस 2 आहेत /2 तोंडीच उत्तर येते +5 येते है ना. म्हणजे कसं करणार? मॅग्नेशियम किती घेसाल? मॅग्नेशियम कोण आहे? अल्कलाईन अर्थ मेटल. आणि अल्कलाईन अर्थ मेटलचं कंपाऊंड असेल तर +2. फॉस्फरस किती? X आणि O किती? -2 आणि वर काही नाही म्हणून 0. म्हणजे काय होणार? 2 वेळा मॅग्नेशियम म्हणजे +1, 2 वेळा फॉस्फरस आणि 7 वेळा ऑक्सिजन -2 = वर काही नाही म्हणून 0. म्हणजे हा +2 + 2x -7 दुनी 14 = 0. म्हणजे 2x मोठ्या संख्येचं साईन -14तून 2 गेले. चुकलं का रे? +2 पाहिजे ना. हां, हा +2 पाहिजे. म्हणजे हा किती होईल? 4. आणि हा जर 4 झाला तर हा झाला -10 = 0. म्हणजे 2x किती झाला? +10. म्हणजे x किती झाला? +5. x किती झाला? +5. ठीक आहे. तर ऑप्शन सी तुमचा करेक्ट आहे. ओके. परक्लोरिक ॲसिड थोड्या वेळापूर्वीच सांगितलं. परक्लोरिक ॲसिड म्हणजे कोण? HClO4 आणि HClO4 मध्ये Cl किती असते? +7. हा तर पाठच झाला तुमचा आता है ना. परक्लोरिक ॲसिडमध्ये Cl किती आहे? +7. व्हॉट इज द चेंज इन ऑक्सिडेशन नंबर? किती राहिले अजून? 5-6 आहेत. ठीक आहे. असं करू नाही तर उद्या घेऊ. ओके. बाकी नेक्स्ट क्लासमध्ये घेऊन. नेक्स्ट क्लासमध्ये अजून थोडं काही रूल्स सांगतो ज्यांच्यासाठी ऑक्सिडेशन स्टेट थोड्या डिफरंट येतात. ओके.